छत्रपती संभाजीनगरमधील पीएस इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहातील कॅन्टीनमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी गंभीर खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। कॅन्टीनमध्ये दिल्या जाणाऱ्या पोह्यात आळी आणि भातात झुरळ आढळल्याने विद्यार्थ्यांनी व्हिडिओसह अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली होती। या तक्रारीची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कॅन्टीनवर धडक कारवाई केली। सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे आणि कार्तिका झाडे यांनी केलेल्या तपासणीत कॅन्टीनमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली। तसंच विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी वापरले जाणारे मसाले आणि इडली रव्याचा मुदतबाह्य साठा जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आला। तपासणीत हानिकारक खाद्यरंगांचाही वापर होत असल्याचे निदर्शनास आलं। या गंभीर अनियमिततेमुळे अन्न आणि औषध प्रशासनाने कॅन्टीनचा परवाना तातडीने निलंबित केलाय। दरम्यान या प्रकरणी पीएस कॉलेजच्या व्यवस्थापनेनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सर, तुमच्यावर काल एवढीचे देखील गंभीर आरोप तुमच्यावरती करण्यात आल्या पत्राद्वारे काय नेमकं कोणाची कॅन्टीन नेमकं कोणत्या थ्रू देण्यात आली होती? नाही, सध्या काय आहे की हे गोरगरिबाचं बाबासाहेबांचे कॉलेज असल्यामुळे आम्ही हे स्वतः चालवायला घेतले होते कॅन्टीन। म्हणजे इन्स्टिट्यूट स्वतः चालवते आहे आणि कंप्लेंट आम्हाला अजून तरी आलेली नाही। एक कंप्लेंट आली होती मागे, आम्ही लगेच त्याच्यावरती कारवाई केली होती। आणि जो प्रश्न हायजिनिकचा होता, काल जी एफडीआयची रेट आमच्याकडे कारवाई झाली त्याच्यात 2-3 त्रुटी त्यांना सापडल्या। त्यात मेजरली एक साफसफाईची होती, म्हणजे बेसिंगच्या तिथं थोडंस होतं, एक ओपन डस्टबिन होते जे त्यांचं म्हणणं होतं की झाकणावाली पाहिजे। अशा एक नॉमिनल छोटा एक त्यांनी 5-6 गोष्टी आम्हाला कंप्लेन्सेस करायला सांगितलेल्या, त्या आम्ही करू। आणि त्यात एक थोडासा आमच्याकडनं एक मोठी चूक जी अशी झालेली आहे की मागे आमच्याकडे एक आम्ही ठेवलेला एक आचारी होता, तर त्यांनी मटेरियल मागवलं होतं त्याच्या लेवलला आणि त्याचं दुःखद निधन झालं एक 6 महिन्याआधी। तर त्याचे आणलेलं मटेरियल जे होतं ते बाजूला पडलेलं होतं आणि ते एक्सपायर सापडलं। तर त्याच्यामुळे त्यांच्या कारवाई ते मटेरियल त्यांनी डिस्पोज ऑफ करायला लावलं आणि ते आम्ही केलं। बाकी त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे कंप्लेन्सेस एक 2-3 साफसफाईबद्दल होते, ते आम्ही करणार आहोत। आणि मंडेला आम्हाला त्यांनी बोलवलं, 3-4 दिवसात आमचे हे जे कंप्लेन्सेस आहेत ते पूर्ण होऊन जातील। जुनं एवढं नावाचं हे आहे मात्र सर्वात महत्वाचा विषय आहे कारण की एवढी मोठा साठा कशाला, कशा पद्धतीने महाग एवढा सामानाचा मसाल्याचा? ते आता आम्ही त्यांना विथ पुरावे पण दाखवले की आम्ही नवीन मसाले त्याच्यानंतरही मागवले। काय त्याच्यात मेन त्रुटी अशी झाली ना की तो मटेरियल त्या व्यक्तीचं होतं, तर ते आपण घेण्यात योग्य नव्हतं म्हणून ते बाजूला त्यांनी काढून ठेवलेलं होतं। फक्त आपल्याकडे जागा कमी असल्यामुळे ते एकदम असं सेपरेट नाही करण्यात आलं। अधिकाऱ्यांचं म्हणणं की युजेबल होतं, ते युजेबल होतं, अधिकाऱ्याने सांगितलं नाही, युजेबल नाही, आपण युजच नाही करत। आणि त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत की आम्ही त्याच्यानंतर तशाच प्रकारचे मटेरियल आम्ही मागवलेले आहेत आणि ते लिस्ट मध्ये पूर्ण आपल्याकडे त्यांना काल दाखवले आणि ते सॅटिस्फाईड होते त्याच्यावर। बरं, समाज कल्याण असेल किंवा आपली या ठिकाणची ही स्थिती असेल, या ठिकाणी म्हणजे या संस्थेमध्ये कसं का सापडलं जातं असं आणि एवढं निष्पन्न दर्जाचं अन्न या ठिकाणी का मिळतं? नाही, आपण तुम्हाला जर हवे असतील तर आपण सगळे पुरावे दाखवू, ज्याच्यात क्वालिटी ऑफ फूड मध्ये आपण कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं जात नाही। आमची एक त्रुटी आम्हाला सापडली साफसफाई बद्दल, आम्ही नाही म्हणत नाही, त्याच्यात काही गोष्टी राहिलेल्या आहेत, कलरचं थोडंसं इश्यू होता जे आम्ही सॉल्व्ह करू, ते 2 दिवसात आमचं होऊन जाईल। आणि दर्जेदार जेवण नाही असं सांगणं एकदम चुकीचं आहे, कारण की आम्ही तुम्हाला विथ पुरावे आमच्याकडे मागच्या 9 महिन्यापासून आम्ही मी स्वतः चालवायला घेतलेले आहे, तर कोणतं मटेरियल आलेलं आहे त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत, तर तुम्ही त्याच्यात बघू शकता। जेवणामध्ये आळे आणि झुरळ नाही, असं आम्हाला तरी अजून असे काही भेटलेलं नाहीये। म्हणजे विद्यार्थ्यांनी केली? हो, विद्यार्थ्यांनी केली। आता त्यांनी पहिले आमच्याकडे यायला हवं होतं, जे की ते नाही आले आणि ते डायरेक्ट एफडीए कडे गेले। आणि एफडीए ला पण काल त्यांनी तिथं अन्न तयार होतं त्यांचं, त्याच्यात पण असं काही सापडलेलं नाहीये त्यांना। वारंवार तक्रारी देण्यात आलेल्या, मात्र त्यावरती कोणतीही हे करण्यात आलेली नाही, त्यामुळे हे एफडीए वर जावं लागलं? नाही, असं काही नाही आमच्या निदर्शनास, तक्रारी आमच्याकडे काही आलेल्या नाही। काय नाव सर आपलं? माझं नाव साहिल नगाटे।